इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर। न्यूज मास्टर मोहम्मद रहीम की खास न्यूज। भुसावल में नगर पालिका इलेक्शन के चलते माजी आमदार एकनाथराव भाऊ खड़से और माजी आमदार संतोष भाऊ चौधरी की हुई पत्रकार परिषद। नगर अध्यक्ष पद को लेकर के हुई चर्चा। आइए देखते रहिए न्यूज मास्टर, हर पल हर वक्त हर घड़ी। व्यासपीठावर उपस्थित संतोष भाऊ, अनिल भाऊ, आमचे निरीक्षक भास्करराव काळे, उबाटाचे आमच्या विभागाचे प्रमुख, जिल्हा प्रमुख ना चंद्रकांतजी, आणखी व्यासपीठावर सगळे काही सर्व संतोष भाऊंनी घेतलेले सगळे नाव, उपस्थित सर्व पत्रकार बंधूंनो, भगिनींनो, भुसावळ नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक आता लागलेली आहे। भुसावळ हे शहर तसं पाहिलं तर मध्यवस्तीतलं या जळगाव जिल्ह्यातलं शहर आहे आणि अवर्ग नगरपालिका या जिल्ह्यातली एकमेव अवर्ग नगरपालिका आहे। अवर्ग नगरपालिकेच्या माध्यमातून दृष्टीने जर पाहिलं तर शहराचा विकास त्या गतीनं झाला, ज्या गतीनं तो व्हायला पाहिजे होता। गेल्या अनेक वर्षातलं चित्र असं आहे की आम्ही तुम्हाला या सुविधा देतो, आम्ही तुम्हाला काम करतो, तुम्हाला येतोय, परंतु नागरिक सुविधांचा अभाव बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसतोय। पिण्याच्या पाण्याची समस्या अजून गंभीर आहे। मला आठवते की 2016च्या सुमारास या शहरासाठी आणि जळगाव शहरासाठी या पिण्याची योजना आम्ही मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटमध्ये आणून मंजूर करायला लावली होती। वास्तविक त्या कालखंडामध्ये संतोष भाऊ विरोधी पक्षाचे होते, सुरेशदादा विरोधी पक्षाचे होते, पण केंद्र सरकारकडे जेवढा शिफारस पाठवायची होती मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटमधून, त्या कालखंडामध्ये हा विचार आपण केला नव्हता की कोण विरोधी पक्षाचा आहे, कोण आहे। शहर माझं आहे आणि या शहरातली पिण्याच्या पाण्याची समस्या सुटली पाहिजे, या माध्यमातून कॅबिनेटनं केंद्राकडे मंजुरी करून या दोन्ही योजना या ठिकाणी मंजूर झाल्या। पण दुर्दैव असं आहे की अजूनपर्यंत त्या योजनांना गती आली नाही, वेग आला नाही, पूर्ण होऊ शकला नाही। आणि ह्या पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असतील, नागरिक सुविधांचे प्रश्न असतील, अशा अनेक प्रश्न जे साचलेले आहेत, संधी मिळाल्यानंतर सोडवण्याचा प्रयत्न निश्चित आम्ही या ठिकाणी या आघाडीच्या माध्यमातून करणार। या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबरची आमची युती आहे। अन्य पक्षांसोबत चर्चा, आमची काँग्रेस बरोबरही चर्चा चालू आहे आणि एक प्रकारे आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढावी याचा आमचा प्रयत्न आहे। 50च्या 50 जागांवर आम्ही उमेदवार उभे करतोय आणि नगराध्यक्षासाठी सुद्धा या ठिकाणी आम्ही उभं करणार आहोत। निवडणुकीमध्ये अनेक विषय येतील, चर्चा होईल, भाषणं होतील, गती येईल, वेग येईल, पण सर्वात महत्वाचं की शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून एक मास्टर प्लॅन करून त्या ठिकाणी तो केला पाहिजे। आपल्या या ठिकाणी जर पाहिलं तर सरकारच्या माध्यमातून कायमच आपल्या प्रतिनिधींना स्थान मिळालं, काय मिळालं, आणि असं असतानाही आपल्या शहरासाठी किती पैसा आला। दादा अरे मागे घेऊन दादा भाऊ काय सांगणार या ठिकाणी आज स्थानिक संस्थांच्या निवडणुका घातल्या आहे, या ठिकाणी आपली महाविकास आघाडी संतोष भाऊंसोबत या ठिकाणी लढण्याचा निर्णय घेतला आहे। महानगर अध्यक्ष पदाचा देखील उमेदवार घातले जात आहे, काय सांगणार? भुसावळ नगरपालिकेची निवडणूक हे सोबत लढवण्याचे नाही, आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी लढवण्याची तयारी दाखवलेली आहे। या ठिकाणी जे नगरपालिकेची निवडणूक आहे नावाचा नाव जाहीर केलेलं आहे आणि आम्हाला विश्वास आहे की नगराध्यक्ष निवडून। भाऊ या ठिकाणी देवेंद्र फडणवीस म्हटलेले आहे की विरोधकांचा या नगरपालिकाच्या निवडणुकीमध्ये आम्ही बुरखा पाडणार।
काय हरकत आहे बुरका पडायला? मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकडे जे जे माहिती असेल त्यांनी बुरका पडायला काय हरकत? हो, वांद्रेमध्ये आज एका किल्ल्यावर दारू पार्टी करतानाचा व्हिडिओ या ठिकाणी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय. दारूची विषय. चला दुसरं काही असतील पण राज्याचं. प्रफुल्ल पटेल म्हणतायत की पैशाशिवाय निवडणूक नाही, पैसा असेल तोच निवडणूक लढवू शकतो असं वक्तव्य प्रफुल्ल पटेलांनी केलेलं आहे. त्याकडे कसं बघताय? अलीकडे निवडणुकांचा कल बदललेला दिसतोय. मी गेले 40-45 वर्ष झाले निवडणुकींच्या प्रक्रियेमध्ये आहे. अगदी सहकारी संस्थांच्या निवडणुका 75-76 पासून मी लढवत आलेलो आहे. लोकप्रतिनिधी म्हणूनही मी काही ठिकाणी काम केलेलं आहे. माझा असा अनुभव होता मागच्या कालखंडापासून तर अगदी आत्ता अलीकडे 2019 पर्यंत, म्हणजे 14लाही तेवढा विशेष नाही पण 19 पर्यंत हे निवडणुकांसाठी फारसा पैसा खर्च केला जातो. पण 2019 नंतर असं पाहिलं तर पैशांचा महापूर व्हायला लागला आणि त्या पैसा ज्याच्याकडे आहे त्याला यश यायला लागलं. दुर्दैवानं असं आहे की त्या ठिकाणी मतदारही काही ठिकाणी प्रलोभनाला बळी पडतात असं चित्र आहे. आणि मग काही मतदार त्याला प्रलोभनाला पडलं तर ज्याच्याकडे पैसा आहे त्याचं पारडं जड होतं. म्हणून आज अशी स्थिती दिसते आहे मला तरी की पूर्वी निवडणुका जे 1,00,000-2 लाखामध्ये व्हायच्या आमदारकीच्या. माझी निवडणूक पहिली निवडणूक झाली ती निवडणूक 2.5 लाखामध्ये झाली. नंतरची निवडणूक झाली ती 1.5 लाखामध्ये झाली होती सेशन आल्यामुळे. असं पहिलं जास्तीत जास्त 15 लाखाच्या मर्यादेपर्यंत आमच्या निवडणुका त्या कालखंडात पार पडत होत्या. पण आता 15 कोटीही कमी पडतील विधानसभेला आणि त्याच काय नगरपालिकेला पण तेवढाच पैसा खर्च होतो असं चित्र आहे. आणि त्यामुळे दुष्ट चक्र आहे. प्रफुल्ल पटेल अजून असं म्हटले आहे की मागच्या काळामध्ये कितीतरी बाहुबली लोकांना आम्ही निवडून दिलेला आहे. निवडणुकीत पैसे लागतात पण पैशांच्या पुढे कोणी समजत असेल की मी निवडून आलो आहे असं अजिबात होत नाही. समजने वाले को इशारा काफी. आता त्यांनी कुणाला इशारा दिला हे मला माहिती नाही. पण मला एक समजतं की बिहारमध्ये 10,000 रुपये प्रति महिलेच्या मागे दिल्यानंतर स्वाभाविकतः महिलांनी त्या ठिकाणी त्यांना मतदान केलं. लाडकी बहीण त्यांना पावली. एका घरामध्ये जे 4-5 महिला असतील आणि ताबडतोब त्यांना 50-50 हजार रुपये जर मिळालेले असतील तर एक स्वाभाविकतः गरीब माणूस आहे, जो दुर्बल माणूस आहे, त्याला त्या तुम्हाला कोण येत आहे काय येत आहे त्यापेक्षा माझ्याजवळ काय मिळत आहे अशा अनेक लोक निघू शकतात. गुलाबराव पाटील म्हटलेले आहे जो भाऊ बहिणींच्या मदतीला धावून येतो बहिणी त्यालाच निवडून देत असतात असं मंत्री गुलाबराव पाटलांनी म्हटलंय. ठीक आहे, ते त्यांचं व्यक्तिगत मत आहे. राज्यामध्ये जर विचार केला तर मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांनी महायुतीमध्ये लढवायचं ठरवलेलं आहे. मात्र स्थानिक लेवलला जर बघितलं तर कुठेतरी आपल्या जळगाव जिल्ह्यात भाजप आणि शिंदे गट हे युती करताना काही ठिकाणी दिसतात. मात्र अजित पवार गटाला मात्र वगळल्या जात आहे. जागा मिळत नसल्याने कुठेतरी नाराजी व्यक्त होते. कसं बघताय? स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका नेहमी अशाच असतात. त्या पक्षाच्या चिन्हावर सर्वत्र लढवणं फार अवघड असतं. कधी आघाड्यांच्या माध्यमातून निवडणुका लढवतात किंवा वेगवेगळ्या पक्षांच्या माध्यमातून निवडणुका लढवल्या जातात. कधी असं होतं आहे की शिवसेना भाजपबरोबर जाते, कधी भाजप असते तर राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती करतो. अशा अनेक ठिकाणी जाते. या निवडणुकीला फार असं सिरियसली कोणी घेत नाही की एकंदर आमची आघाडी ही पक्की आहे, ती येणार आहे. केव्हा आघाडी मोडेल आणि केव्हा आघाडीतून इकडून तिकडे जाईल हे चित्र. त्यांना स्थानिक जो कार्यकर्ता असतो त्याच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे आणि त्याच्या आयुष्यामध्ये एखादी संधी त्याला मिळत असते. त्यामुळे जिथं त्याला वाटतं त्या ठिकाणी तो जाण्याचा प्रयत्न करतो. भाऊ कुठेतरी आपण संतोष चौधरी म्हणा आपण एक कट्टर विरोधक होते. मात्र आज संजय सावकारेंना आव्हान देण्यासाठी तुम्ही या ठिकाणी पक्षासाठी एकत्र आला आहात. एक मोठं आव्हान त्यांना उभं करणार या निवडणुकीमध्ये. मी संजय सावकारेंना आव्हान देण्यासाठी नाही आला. या ठिकाणी पक्ष म्हणून आम्ही उभं राहिलो आहे. संतोष चौधरी असेल मी असेल हे एका पक्षाचे आहे. पूर्वी आम्ही एका पक्षाचे नव्हतो. पूर्वीची 10 वर्षाची परिस्थिती वेगळी होती. आत्ताची परिस्थिती राजकीयदृष्ट्याही वेगळी आहे आणि त्यामुळे या ठिकाणी दोघं-तिघं मिळून आम्ही या निवडणुका लढतो आहे. मुक्ताईनगर नगरपंचायतमध्ये काय स्थिती आहे? राष्ट्रवादी कशा पद्धतीची भूमिका घेणार आहे? मुक्ताईनगर निवडणूक आपल्या पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची फारशी ताकद नाही आहे, पूर्वीपासूनच नाही आहे. आमचे कार्यकर्ते तिथे कमजोर आहे. ग्रामीण भागामध्ये राष्ट्रवादी जेवढी मजबूत आहे तेवढी शहरामध्ये
तेवढी मजबूत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी 4 ते 5 जागा लढवण्याचा आम्ही विचार करतो. एवढ्या जागा ज्या ठिकाणी येण्याची शक्यता आहे अशाच ठिकाणी आम्ही निवडणूक लढवू, अथवा नगरपालिकेमध्ये एखाद्या वेळेस आम्ही राष्ट्रवादी पक्ष निवडणूक लढवणार सुद्धा नाही. हो, सुनील काळे भाजपचे माजी नगराध्यक्ष यांनी तुमच्यावर आरोप लावलेले आहे का नाथाभाऊच्या फार्म हाऊसवर बसून सणा भाजपचा उमेदवार होतो, खरं आहे काय? मला आनंद आहे सुनील काळेने बोलल्याबद्दल की अजूनही माझ्या फार्म हाऊस भाजपच्या तिकडे वाटले जातं. त्याच्यावरचा मोठा पण काय, नाथाभाऊ एवढा प्रबळ अजूनही आहे. त्यांचा नाथाभाऊ गेला, नाथाभाऊ संपला, मग तेच म्हणतात की नाथाभाऊ एवढा मोठा आहे की आमचे तिकडे जे आहेत ते फार्म हाऊस दिले जातात. चांगली गोष्ट आहे. हो, संजय सावकारे असे म्हणतात तुमच्याबद्दल का संतोष चौधरी व नाथाभाऊ यांना मी बघून घेईन इलेक्शनमध्ये, त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? असं आहे, माझी अपेक्षा आहे की याच्यात व्यक्तिगत काही दुश्मनीचे प्रश्न येऊ नये. हां, विचारांचे आदानप्रदान हे विचारांचं हे होत असेल आणि मला असं नाही वाटत की रांजा सावकारे तुम्ही बघून घेईल असं म्हणतील. तर मला वाटतं की आव्हान देत असताना बघून घेईल हा शब्द नसतो, आम्ही निवडणुकीत बघून घेऊ असा शब्द असतो. ठीक.